कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। सलग तिसऱ्या रात्री पाकिस्तानी लष्कराकडून कुपवाडा आणि पूंछ जवळील नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारतीय सैन्याकडून सुद्धा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर। अरुणाचल प्रदेशातील लोंगडिंग या जिल्ह्यातील पंचाव भागामध्ये चकमक, तर 3 दहशतवादी ठार, 4 शस्त्रांसह दारुगोळाही जप्त। पहलगाम हल्ल्यानंतर आजपासून जम्मू विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू, केंद्राच्या समर्थनार्थ प्रस्ताव येणार। भारत पाक सीमेवरील पीक काढणी आता 2 दिवसात पूर्ण करा, तणाव वाढलेला असताना सीमा भागातील शेतकऱ्यांना बीएसएफचे निर्देश। पहलगाम हल्ल्यानंतर सीएसएमटी आणि पुणे स्थानकावर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर। स्थानकांवर आता आरपीएफ, जीआरपी, एमएसपी यासह एमएसएफ डॉग स्क्वॉड कडून संयुक्त गस्तीला सुरुवात। भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार। भारतीय नौदलाची ताकद यामुळे वाढणार। दहशतवादी AK-47 आणि M4 रायफलसह 20 ते 22 तास चालत बैसरन घाटीमध्ये पोहोचले। पहलगाम हल्ल्याबाबत सूत्रांची माहिती, अतिरेकी दुकानांच्या ठिकाणी थांबल्याची सुद्धा माहिती एनआयच्या तपासात समोर। पाकव्याप्त काश्मीरमधील लॉन्च पॅडवरून आता दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर। पाकिस्तानी सैन्याकडून पीओकेमध्ये रेकी, व्हिडिओ TV9 मराठीच्या हाती। पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली। भारतात थांबलेल्या पाक नागरिकांना आता 3 वर्ष तुरुंगवासासह 3 लाखांचा दंड होऊ शकतो। अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 537 पाकिस्तानी नागरिक भारतात परतले। भारताच्या ऍक्शननंतर आता पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानी सरकारकडून सर्व रेल्वे स्टेशन्सची जबाबदारी सैन्याकडे। रेल्वे मंत्री हनीफ अब्बासची माहिती, हत्यारं आणण्यासाठी पाकिस्तानी रेल्वेचा वापर करणार। वाल्मिक कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल असल्याची माहिती, तर शुगर कमी झाल्यामुळे कराडला त्रास झाल्यानं वैद्यकीय तपासणी, इतर चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर आता कराडवरील उपचाराची दिशा ठरणार। एल्फिन्स्टन ब्रिज संदर्भात आता आज अधिकारी आणि स्थानिकांची महत्वाची बैठक। आधी पुनर्वसन करा, मगच पूल पाडा, प्रभादेवीतील रहिवाशांची मागणी। एटीएम शुल्कात 2 रुपयांची वाढ। ट्रान्झॅक्शनसाठी आता 21 ऐवजी 23 रुपये शुल्क आकारलं जाणार। 1 मे पासून हा नियम लागू होणार। मुंबईतील बेस्ट बसच्या भाड्यामध्ये दुप्पट वाढ होण्याची शक्यता। प्रस्तावाला मुंबई पालिका प्रशासनाची मंजुरी, परिवहन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर अंमलबजावणीची ही शक्यता। प्रसार भारतीकडून आता वेव्ज OTTची सुरुवात, तर आता 27 डिजिटल स्ट्रीमिंगच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी हा निर्णय। 7वीच्या NCERTच्या पाठ्यपुस्तकातनं मुघल आणि दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटवले। भारतीय राजघराणे, महाकुंभचे संदर्भ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाव बेटी पढाव यांसारख्या सरकारी उपक्रमांचा नवीन अभ्यासक्रमात समावेश। मध्य प्रदेशात दुचाकीला धडक दिल्यानंतर व्हॅन विहिरीत कोसळली। अपघातात दुचाकीस्वारासह 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू। पुणे विमानतळावर आता सामान्य प्रवाशांना सुद्धा खाद्यपदार्थांचा आनंद घेता येणार। विमानतळावर उडान यात्रा कॅफेचं उद्घाटन, 10 रुपयात पाण्याची बाटली आणि चहा सुद्धा मिळणार। हेडफोन्स घालून वाहन चालवणाऱ्यांवर आता कारवाईची शक्यता। परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत आज निर्णय होण्याची शक्यता। सांगलीच्या मिरजेत 2 गटामध्ये वाद, तलवारी काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न, तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट, महिन्याभरात धरणातील पाण्यामध्ये 16% घट। 14 मे पर्यंत 7ही तलावातील पाणीसाठा हा 10% येईल, जल अभियंता विभागाची माहिती। नांदेडमध्ये केळी उत्पादक शेतकरी पाण्यामुळे अडचणीत, तर पाणी पातळी घटल्यामुळे 2 एकरावरील केळी बाग वळली। विदर्भात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। विदर्भातील 7 जिल्ह्यांना येलो अलर्ट, तर मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडं राहण्याची शक्यता। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।